नमस्कार मंडळी. या आधीच्या भागांमध्ये आपण भगवद्गीतेचे 12 अध्याय पाहिले, त्यातील सर्व श्लोकांचा अर्थासह वाचन केलं. आजपासून आपण 13वा अध्याय सुरू करूया. 13 अध्याय हा क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग. अर्जुन उवाच प्रकृतिं पुरुषं चैव क्षेत्रं क्षेत्रज्ञमेव च एतद्विदितुम् इच्छामि ज्ञानं ज्ञेयं च केशव. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान तथा ज्ञेय याविषयी जाणून घ्यावयाची इच्छा आहे. श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमिति अभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तत्विदाः. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञोः ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे भारत, सर्व शरीरांमधील क्षेत्रज्ञसुद्धा मीच असल्याचे तू जाण आणि हे शरीर तथा त्याचा क्षेत्रज्ञ जाणणे म्हणजेच ज्ञान होय. तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यत् विकारीयताः च यत् सः च यः यत् प्रभावश्च तत्समासेन मयि शृणु. आता कृपया माझ्याकडून क्षेत्र आणि त्याचे स्वरूप, त्याच्यामध्ये कोणते विकार होतात, त्याची निर्मिती केव्हा होते, त्याचा ज्ञाता कोण आहे आणि क्षेत्रज्ञाचा काय प्रभाव आहे याचे संक्षिप्त वर्णन ऐक. ऋषिभिः बहुधा गीतं छन्दोभिः विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुभिः विनिश्चितैः. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेषे करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. महाभूतानि अहंकारः बुद्धिः अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकं च पंचेन्द्रियगोचराः इच्छाद्वेषः सुखं दुःखं संघातः चेतनः धृतिः यत्तत् क्षेत्रं समासेन सविकारम् उदाहृतम्. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य या सर्वांना त्यांच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. अमानित्वम् अदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिः आर्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यम् आत्मविनिग्रहः इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अहंकार एव च जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिः अनभिष्वगं पुत्र दारगृहादिषु नित्यं च समचित्तत्वामिष्टनिष्टोपपत्तिषु मयि चाचन्ययोगेन भक्तिः अव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिः जनसंसदिः अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतत् ज्ञानम् इति प्रोक्तं ज्ञानं यदतोऽन्यथा. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे,
पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित होणे, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरद्वार पत्नी मुले बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्तिमय सेवा, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून दूर होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्त्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्त्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त इतर जे काही आहे ते सर्व अज्ञानच आहे. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यत् ज्ञानात् यत् ज्ञात्वा अमृतम् अश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत् तत् असत उच्यते. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. ते जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोः अक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिं लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्वत्र त्यांचे हात पाय नेत्र मस्तके मुखे आणि कान आहेत. या प्रकारे परमात्मा सर्व व्यापून आहे. सर्वेंद्रिय गुणाभासं सर्वेंद्रिय विवर्जितं असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृच. परमात्मा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रियरहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचवेळी सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. बहिरंतश्च भूतानां चरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तत्तत् विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परमसत्य सर्व चराचर प्राणीमात्रांच्या अंतरात आणि बाहेरही आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्याही ग्रहणशक्ती पलीकडे आहे. ते अत्यंत दूर असूनही सर्वांच्या जवळही आहे. अविभक्तं च भूतेषु विभक्तम् इव च स्थितं भूतं भर्तृच्च तज्ज्ञेयं रशिष्णू प्रभविष्णूच. परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटला तरी तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो जरी सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी तोच सर्वांचा उत्पत्तीकर्ता तथा संहारकर्ताही असल्याचे आपण जाणले पाहिजे. ज्योतिषामपि तत् ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्टितम्. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे आणि तोच ज्ञानाचे ध्येयसुद्धा आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. या प्रकारे मंडळी आपल्या 13व्या अध्यायाचे 18 श्लोक पूर्ण झालेले आहेत. या अध्यायामध्ये एकूण 35 श्लोक आहेत मंडळी. ओम नमो भगवते वासुदेवाय.